कल हम लोग सुभाषित के बारे में आप लोगों को समझाया था। सुभाषित का अर्थ क्या होता है? जो अच्छी बातें हैं उसका नाम सुभाषित। कल आप लोगों को 2 सुभाषित पढ़ाए थे। ನಿನ್ನೆ ನಿಮಗೆ 2 ಸುಭಾಷಿತಗಳನ್ನು ಹೇಳಲಾಗಿತ್ತು. ಎಲ್ಲ ಕಂಠಪಾಠ ಮಾಡಿರ? ನೀ ಹೇಳಪ್ಪ. जगत्तिನಲ್ಲಿ 2 प्रकार जन निन्न ಹೇಳಿವೆ ನಿಮಗೆ. इस प्रपंच में 2 प्रकार के लोग होते हैं. एक होता है धीमान, बुद्धिमान, और दूसरा होता है मूर्ख. तो दोनों को कैसे समझना? हमारे जीवन में अत्यंत मूल्यवान वस्तु कौन सा है? समय. संसार में सभी वस्तु खरीदी जाती है. ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡ್ಬೋದು ನಾವು, ಆದರೆ ಸಮಯವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ. ದೇವರು ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ಸಮಯವನ್ನು ನಾವು ಸದುಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಅದ भगवान के द्वारा जो प्राप्त समय है उसका हम लोगों को सदुपयोग करना चाहिए. सदुपयोग कैसे होगा? काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमता. अच्छे अच्छे काव्यों का अध्ययन करना, सुभाषितों को पढ़ना, किसी भी विद्या, केवल संस्कृत नहीं है, विज्ञान है, तंत्रज्ञान है, जिस विद्या के द्वारा आप अपने जीवन बना सकते हो और दूसरों को भी तुम आश्रय बन सकते हो, उस विद्या का अध्ययन करने में समय को बिताना चाहिए. तो काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमता. अच्छे विद्या व्यसनी होकर के जो समय बिताता है विद्याध्ययन में, वो बुद्धिमान माना जाता है. दूसरा व्यक्ति मूर्ख कौन है? कहते हैं व्यसने न तो मूर्खाणाम निद्रया कलहे नवा. मूर्ख लोग अपने अमूल्य समय को या तो सो करके गंवाते हैं, या तो झगड़ा करके उसको दुरुपयोग करते हैं. निद्रया कलहे नवा. झगड़ा करते हैं, निद्रा करके उसको समय बिताते हैं, उनको मूर्ख कहा जाता है. इसलिए अपने समय को मूल्यवान समझ करके ನಮ್ಮ ಆಯುಷ್ಯದ ಸಮಯವನ್ನು ಬಹಳ ಕಿಮ್ಮತ್ತಿನಿಂದ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅದರ ಸದುಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ತಿಳಿತಾ? ಕಾವ್ಯಶಾಸ್ತ್ರ ವಿನೋದೇನ, ಕಾವ್ಯಶಾಸ್ತ್ರಗಳನ್ನು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿ ಅದರಲ್ಲಿ ಆನಂದವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾ, ಧೀಮತಾಂ ಬುದ್ಧಿವಂತರ ಕಾಲಃ ಗಚ್ಚತಿ, ಸಮಯವು ಕಳೆಯುತ್ತದೆ. ಬುದ್ಧಿವಂತರಾದವರು ವಿದ್ಯಾಧ್ಯಯನದಲ್ಲಿ ಸಮಯವನ್ನು ಕಳೀತಾರೆ. ವ್ಯಸನೇನ ತು ಮೂರ್ಖಾಣಂ ನಿದ್ರಯ ಕಲಹೇನವ. ಮೂರ್ಖರು ವ್ಯಸನಾಧೀನರಾಗಿ ಕಲಹವನ್ನು ಮಾಡ್ಕೊತ ಅಥವಾ ನಿದ್ರೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಸಮಯವನ್ನು ವ್ಯರ್ಥ ಮಾಡ್ಕೊತಾರೆ. ತಿಳಿತಾ? ಇವತ್ತಿನ ಶ್ಲೋಕ क्षणशः कणशश्चैव विद्धि
विद्यामर्थं च साधयेत् क्षणे नष्टे कुतो विद्या कणे नष्टे कुतो धनम्। हमारे जीवन में दो वस्तु मूल्यवान है, फिर उसी को बताते हैं। एक होता है क्षण। क्षण का क्या अर्थ होता है? क्षण, क्षण मतलब एक एक सेकंड। हाँ, एक मिनट में कितने सेकंड होते हैं? 1 minute 8 सेकंड, 60 सेकंड ಅದಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಸಣ್ಣದಿರ್ತೈತೆ ಅದು. ಅಷ್ಟು ಸಣ್ಣ ಟೈಮಕ್ಕೂ ಮಹತ್ವ ಕೊಡ್ತಾರೆ ಅವರು. क्षण, क्षण का मतलब अत्यंत छोटा सा समय। क्षण का अर्थ होता है अत्यंत छोटा सा समय, बहुत छोटा है, अत्यंत छोटा। उससे भी छोटा हो सकता है, लेकिन हमारे दृष्टि से क्षण जो है सबसे छोटा माना जाता है। और दूसरा होता है कण। कण, कण का अर्थ होता है जैसे धान्य का एक कण होता है, एक एक कण धान्य का। जैसे रुपयों में सबसे बड़ा सबसे छोटा कौन सा है? पहले 1 रुपये में 100 नया पैसा होता था, अब नहीं है, अभी भी है, लेकिन सबसे छोटा नाण्य कौन सा है? 10 पैसा। 1 पैसा तो मिलता नहीं है, समझ लीजिए 10 पैसा। 5 पैसा, 10 पैसा, 10 पैसा, 10 पैसा भी मिलता नहीं है, अभी 98 तक आ गया है ना। तो वो है कण। धान्य का भी कण हो सकता है, धन का भी कण हो सकता है। धान्य का एक एक दाना ये भी कण है, और पैसा का एक एक छोटा सा पैसा भी वो कण माना जाता है। कण और क्षण को छोटा समझ करके उपेक्षा नहीं करना। समय का क्षण, संपत्ति का कण। ಸಮಯದ ಒಂದು ಕ್ಷಣ, ಸಂಪತ್ತಿನ ಒಂದು ಕಣ, ಎರಡು ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾದವುಗಳು. 100 रुपये गिनना होगा तो कैसे करेंगे? 1 2 से गिनेंगे ना। 1 2 3 4 1 2 3 4 ಹಿಂಗೆ ಎಣಿಸ್ತಿರಲ್ಲ. 100 ರೂಪಾಯಿ ನಿಮ್ಗೆ ಎಣಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟರಂದ್ರೆ 1 ರೂಪಾಯಿದ್ದು ಹೆಂಗೆ ಎಣಿಸ್ತೀರಿ? 1 2 3 4 ಎಣಿಸ್ತಲ್ಲ. 1 2 3 4. 100 होने के लिए 1 चाहिए, 1 नहीं रहेगा तो 100 नहीं होगा. 100 ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ 1 ಬೇಕಿಲ್ಲ. ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು 1, ಆಮೇಲೆ 90 ಕೂಡ 100 ಆಕ್ಕತ್ತೆ. ಹೌದಾ? 100ಕ್ಕೆ ಮಹತ್ವ ಕೊಟ್ಟರೆ 1ಕ್ಕೂ ಮಹತ್ವ ಕೊಡಬೇಕು. 99 1 ಕಡಿಮೆ ಇದ್ರೆ 100 ಆಗಲ್ಲ. ಅದು 99 है, 1 कम हुआ तो 100 नहीं होता है ना. अर्थात 100 कितना मूल्यवान है, 99 कितना मूल्यवान है, 1 भी उतना ही मूल्यवान होता. उसके बिना 100 नहीं होता. इसलिए कहने का तात्पर्य है, धान्य में छोटा से छोटा धान्य का कण, पैसे में सबसे छोटा नाण्य, इन दोनों को उपेक्षा नहीं करना. इवेन सಣ್ಣ ಬೆಳೆ ಥಿಂಗ್ ದುರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡಬಾರ್ದಂತ ಹೇಳ್ತೆ. ಅನ್ನದ ಒಂದೊಂದು ಕಣ
ಸಮಯದ ಒಂದೊಂದು ಕ್ಷಣ, ಸಮಯದ ಒಂದು ಕ್ಷಣ, ಅನ್ನದ ಒಂದೊಂದು ಕಣ ಇವು ಅತ್ಯಂತ ಕಿಮ್ಮತ್ತು. ಅದು ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು. ಅದಕ್ಕೆ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಬೇಕಾದಾಗ ಸಂಗ್ರಹ ಕರ್ಣ ಹೋಗ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು. ಕ್ಷಣಶಃ ಕಣಶಶ್ಚೈವ ವಿದ್ಯಾಮರ್ಥಂಚ ಸಾಧಯೇತ್. विद्या और अर्थ, विद्या ज्ञान अर्थ संपत्ति दो आदमी को मुख्य है. विद्या चाहिए और संपत्ति चाहिए. विद्या संग्रह करना होगा तो एक एक क्षण को महत्व देना पड़ेगा. क्षण क्षण आप अध्ययन करेंगे तो विद्वान बन जाएंगे. क्षण का दुरुपयोग करेंगे तो विद्या नहीं आएगा. एक एक कण को, एक एक पैसा, 10-10 पैसा को भी तुच्छ कर देंगे तो अब धनवान कैसे बनेंगे? जोड़ते जाएंगे धनवान बनेंगे ना. इसलिए कहते हैं क्षणशः, एक एक क्षण क्षण समय. कणशश्चैव, एक एक कण अन्न का, पैसे के एक एक कण को विद्यामर्थंच साधयेत्. प्रति क्षण क्षण विद्या का संग्रह करो, प्रत्येक कण कण संग्रह करो. क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थंच साधयेत्. विद्या का अध्ययन करना होगा तो एक एक क्षण व्यर्थ न गंवाते हुए उसको अध्ययन करना चाहिए. संपत्ति का संग्रह करना होगा तो एक एक कण, 10 पैसा है, इससे क्या मतलब? छोड़ना नहीं. 10-10 पैसे जोड़ेंगे तो 100 होगा, 100 जोड़ेंगे तो 1000 होता है. इसलिए पैसा का छोटा सा नाण्य और समय का छोटा सा क्षण, इनको छोटा समझना नहीं. इसी से हम लोग विद्या भी संपादन कर सकते हैं, इससे धन को भी संपादन कर सकते हैं. इसलिए क्षणशः, एक एक क्षण परिश्रम करके विद्याम साधयेत्. ಕ್ಷಣಶಃ ಕಣಶಶ್ಚೈವ ವಿದ್ಯಾಮರ್ಥಂಚ ಸಾಧಯೇತದಲ್ಲ, ಅದು ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕ್ಷಣಶಃ, ಒಂದೊಂದು ಕ್ಷಣ, ವಿದ್ಯಾಂ ಸಾಧಯೇತ್, ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಸಂಪಾದಿಸಬೇಕು. ಒಂದೊಂದು ಕ್ಷಣವನ್ನು ವ್ಯರ್ಥವಾಗಿ ಕಳೆಯಲಾರದೆ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಸಂಪಾದಿಸಬೇಕು. ಚ ಮತ್ತು ಕಣಶಃ, ಒಂದೊಂದು ಕಣ, ಧಾನ್ಯದ ಕಣ ಇರ್ಬೋದು, ದುಡ್ಡಿನ ಒಂದು ಸಣ್ಣ ನಾಣ್ಯ ಇರ್ಬೋದು. ಕಣಶಃ ಅರ್ಥಂಚ ಸಾಧಯೇತ್, ಸಂಪತ್ತನ್ನು ಸಂಪಾದಿಸಬೇಕು. ಒಂದೊಂದು ಕ್ಷಣ ಕ್ಷಣ ವ್ಯರ್ಥ ಮಾಡಲಾರ್ದಂಗೆ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಬೇಕು. ಒಂದೊಂದು ಕಣವನ್ನು ಸಂಗ್ರಹ ಮಾಡ್ಕೊಂತ ನಾವು ಧನವನ್ನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಬೇಕು. ತಿಳಿತಾ? ಕ್ಷಣೇ ನಷ್ಟೇ, ಒಂದು ಕ್ಷಣ ವ್ಯರ್ಥ ಮಾಡಿದರೆ, ಏಕ ಕ್ಷಣಕ್ಕೂ ಹಮ್ ವ್ಯರ್ಥ ಗವಾಯಂಗೆ ತೋ कुतो विद्या, विद्या कहाँ से आएगी? एक एक क्षण व्यर्थ गंवाते जाएंगे तो विद्या कैसे आएगी? आप लोग अभी बैठे हैं, एक आधा घंटा घंटा अपना जो समय है यहाँ दे रहे हैं. ये आधा घंटे में आपको कुछ न कुछ विद्या मिलती है ना. इल्ले ಒಂದು ಅರ್ಧ ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ನೀವು ಕೂಡೋದ್ರಿಂದ ನಿಮಗೇನು ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಕೈತಿ? ವಿದ್ಯಾ. ಒಂದೊಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಹೊಕ್ಕತ್ತಿಲ್ಲ. ಅದು ಒಂದೊಂದು ಸೆಕೆಂಡ್ ವ್ಯರ್ಥ ಮಾಡಲಾರ್ದಂತೆ ನೀವು ಕೂತ್ಕೊಂಡು ಓದ್ತಿರೋದು ತಿಳ್ಕೊಂಡು ವಿದ್ಯೆ ಬರ್ತೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ಕ್ಷಣೇನಷ್ಟೇ, ಇಲ್ಲಿ ಕೂಡಲಾರ್ದನೆ, यहाँ पर न बैठ करके बाहर बैठे होते तो आपको विद्या कहाँ आती? ಬರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ ವಿದ್ಯಾ. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಜೀವನದ ಕೆಲವೊಂದು ಕ್ಷಣಗಳನ್ನು ಗುರುಗಳ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಕಳೆಯೋಣದ್ರಿಂದ, ಪ್ರಾತಃ ಕಾಲದಲ್ಲಿ ನೀವು ಸ್ವಂತ ಓದಿ ಕ್ಷಣವನ್ನು ಸಾರ್ಥಕ ಮಾಡ್ಕೊತೀರಿ. ಬೆಳಗ್ಗೆ ವೈದಿಕ ಪಾಠದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಕ್ಷಣವನ್ನು ಸಾರ್ಥಕ ಮಾಡ್ಕೊತೀರಿ, ವಿದ್ಯಾ ಕಲಿತೀರಿ.
ಸಾಯಂಕಾಲಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಕಲಿತೀರಿ. ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ಆಯುಷ್ಯದ ಒಂದೊಂದು ಕ್ಷಣಗಳನ್ನು ಯಾರು ಎಷ್ಟು ಸಾರ್ಥಕ ಮಾಡ್ಕೊತೀರಿ ಅಷ್ಟು ವಿದ್ಯೆ ಬರ್ತೈತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ನಿಮ್ಮದು ಅವಸ್ಥೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಅವಸ್ಥೆ ಇರೋದ್ರಿಂದ ನೀವು ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದೊಂದು ಕ್ಷಣವನ್ನು ಕೂಡ ಏಕೈಕ क्षण भी व्यर्थ न गवाते हुए हर एक विद्यार्थी को विद्या संपादन करना चाहिए, है ना. और विद्या के बाद क्या करना है? धन संपादन करना होता है. विद्या किस लिए करते हैं? आगे अपने सुख सुविधा के लिए संपत्ति चाहिए. तो संपत्ति जब संपादन करते उस समय ಯಾವಾಗ ನೀವು ಸಂಪತ್ತನ್ನು ಸಂಗ್ರಹ ಮಾಡ್ತೀರೋ ಆವಾಗ 10 पैसे ಒಂದೊಂದು पैसे ಒಗೆಯಂಗಿಲ್ಲ, ಅವನ್ನೆಲ್ಲ सब जोड़ के रखना पड़ेगा. एक एक रुपये जोड़ेंगे तो 100 रुपये होता है. 100 जोड़ते जाएंगे तो 1000 होता है. 1000 जोड़ते जाएंगे तो लाख होता है ना. अर्थात नाण्य के एक एक छोटा सा नाण्य को भी आप जो है संग्रह करते रखेंगे तो धनिक बढ़ जाएंगे. तो वो तो क्षणे नष्टे, आप अपने आयुष्य के क्षण को यदि ऐसे गंवा देंगे तो आपको विद्या नहीं आएगी. ನಿಮ್ಮ ಆಯುಷ್ಯದ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಕ್ಷಣಗಳನ್ನು ವ್ಯರ್ಥವಾಗಿ ಕಳೆದ್ರೆ ವಿದ್ಯೆ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಇನ್ನು ಸಿಕ್ಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ದುಡ್ಡು ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿಟ್ರೆ ನೀವು ಶ್ರೀಮಂತ ಆಗ್ಬೋದು. ಬಂದದ ಹಂಗೆ ಖರ್ಚು ಮಾಡ್ಕೊಂತ ಹೋದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ಆಕತ್ತೆ? ಅದಕ್ಕೆ ಕ್ಷಣೇ ನಷ್ಟೇ ಕುತೋ ವಿದ್ಯಾ. ಸಮಯವನ್ನು ಹಾಳು ಮಾಡಿದರೆ ವಿದ್ಯೆ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಕಣೇ ನಷ್ಟೇ ಕುತೋ ಧನಂ. ಬಂದಿರುವಂಥ ದುಡ್ಡಿನ ಸಣ್ಣ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಕೂಡ ನಾವು ನಷ್ಟ ಮಾಡ್ಕೊಂತ ಹೋದ್ರೆ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ. 1 ರೂಪಾಯಿ ಬಂತು ಅಂದ್ರೆ ಖರ್ಚು ಮಾಡಿದಪ್ಪ ಅಂದರೆ ಸಂಪತ್ತು ಸಂಗ್ರಹ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಜೀವನದೊಳಗೆ ಕ್ಷಣವನ್ನು ಮತ್ತು ಕಣವನ್ನು ತುಚ್ಛ ಮಾಡುವ. अपने जीवन में क्षण को और कण को तुच्छ नहीं मानना चाहिए. एक एक क्षण को सदुपयोग करके विद्या का संपादन करना चाहिए और एक एक कण को संग्रह करते करते आप श्रीमंत हो जाओ. बाद में खर्च करो. संग्रह नहीं तो खर्च कैसे करेंगे? ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿದ್ರೆ ಮುಂದೆ ಖರ್ಚು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬರ್ತೈತಿ. ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಲಿದೆ ಎಲ್ಲಿ ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಿದೆ? ಅದಕ್ಕೆ ಕ್ಷಣ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಬೇಕು. ಕಣಗಳಲ್ಲಿ ಅರ್ಥವನ್ನು ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಬೇಕು. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹೇಳ್ರಿ, ದೊಡ್ಡ ಧ್ವನಿಯೊಳಗೆ ಒಂದೇ ರೀತಿ ಹೇಳ್ರಿ. ನಿನ್ನೆ ಶ್ಲೋಕ ಕೂಡ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ರಿ 3